महाराष्ट्र नामामध्ये आपलं स्वागत आहे। हडपसरवरून ससानेनगरकडे जाताना आणि ससानेनगरवरून हडपसरकडे येताना नवीन कालवा आणि जुना कालवामध्ये सम्राट चौक लागतो। या सम्राट चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झालेली आहे, आपण पाहू शकता। आणि ही वाहतूक कोंडी इतकी मोठी आहे की जवळपास ससानेनगरपर्यंत ह्या रांगा लागलेल्या आहेत आणि उलट्या दिशेने येणारे हे प्रवासी आहेत, दुचाकीस्वार आहेत। त्याचप्रमाणे इथं पादचाऱ्यांना देखील रस्त्यावर चालण्यासाठी सुद्धा जागा राहिलेली नाही आहे। हडपसरमध्ये जे काही DP रस्ते आहेत त्यावर आता निधी पडेल का? त्याचप्रमाणे DMart शेजारी असलेला जो रखडलेला गेल्या 13 वर्षापासून पूल जो आहे तो चालू होणार का? नवनिर्वाचित नगरसेवक आता तरी या सर्व प्रश्नांकडे लक्ष देणार का, की हा फक्त निवडून येण्यापुरता फार्स होता? याचं देखील उत्तर येत्या काही दिवसात मिळेल। आजच महापौर पदाची निवड होऊन मनीषा नागपुरे या महापौर झालेल्या आहेत आणि हडपसरमधले हे जे प्रलंबित प्रश्न आहे, वाहतुकीचा प्रश्न आहे, जीवघेण्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे, यावर आता तरी निधी उपलब्ध होणार का? रखडलेले उड्डाणपूल आणि DP रस्ते हे पूर्ण होणार का? हा खरा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे। नागरिकांच्या ज्या समस्या आहेत, नागरिकांना जे या समस्येला तोंड द्यावं लागतं, मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होतं, आवाजाचं प्रदूषण होतं, त्याचप्रमाणे वेळेची अपव्यय होतो। घरी जाण्यासाठी हा जो पिकॉक टाईम आहे सायंकाळी 7 ते 9 या वेळातच ही मोठ्या प्रमाणात जी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते, त्यावर काळेपडळ वाहतूक विभाग आणि हडपसर वाहतूक विभाग याकडे आपण लक्ष देणार आहात का? आणि या चौकामध्ये नागरिकांनी मागणी केलेली आहे की या चौकामध्ये रोज सायंकाळी ससानेनगर रस्ता असेल, ससानेनगरचा नवनाथ चौक असेल किंवा हा सम्राट चौक असेल, यामध्ये वाहतूक नियंत्रण करणारे वाहतूक पोलीस उपलब्ध असणार आहेत का? का केवळ ते हडपसरच्या ऐतिहासिक पुलाखाली फक्त पावत्या करण्यासाठी उभे राहणार आहात? हा देखील सवाल या ठिकाणी आता उपस्थित होतो आहे। धन्यवाद।